नमस्कार भारतीय बंधू आणि भगिनींनो. आपण कामानिमित्ताने रोजच बाहेर प्रवास करतो. घरातून बाहेर पडल्याबरोबर आपण रस्त्यावर येतो. पण विचार करा, आपला रोजचा प्रवास सुरक्षित आहे का आणि फायद्याचा राहिला आहे का? याचं उत्तर आहे अजिबात नाही. आज आपल्या देशाला जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळालेली आहे आणि ती दुर्दैवाने ती ओळख म्हणजे गतिरोधकांचा देश, दी कंट्री ऑफ स्पीड ब्रेकर्स. जागतिक स्तरावर भारतीय गतिरोधकांकडे अशास्त्रीय म्हणून मानले जाते. परदेशी तज्ज्ञ म्हणतात की भारतात स्पीड ब्रेकर हे वाहनांचे आणि माणसांचे कंबरडे मोडणारे आहेत. आज आपण पाहणार आहोत की हे स्पीड ब्रेकर तातडीने का काढले पाहिजेत, म्हणजे भारतातले सर्व स्पीड ब्रेकर का काढले पाहिजेत या विषयावर मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, विचार करा, आपल्या रस्त्यांचे गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकर जर संपूर्ण भारतातून काढून टाकले तर देशाचे किती पैसे वाचतील? जर भारतातून हे चुकीचे स्पीड ब्रेकर हटवले, काढले, तर आपल्या देशाचे वार्षिक तब्बल 1,51,420 कोटी रुपये वाचू शकतात. आणि हे फक्त पेट्रोल आणि डिझेलमुळे. बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. आज आपण याच धक्कादायक गणितावर आणि स्पीड ब्रेकर काढल्यास होणाऱ्या महाफायद्यांवर बोलणार आहोत. की 1.60 किलोमीटरवर आपल्याला स्पीड ब्रेकर येतो म्हणजे येतो सरासरी. पण या स्पीड ब्रेकर पेक्षाही जीव घेणी गोष्ट म्हणजे आपली लायसन देणारी भ्रष्ट यंत्रणा. जागतिक आकडेवारीनुसार भारताचा रस्ते सुरक्षा रेकॉर्ड जगात सर्वात वाईट आहे. आपल्या देशात दररोज सुमारे 1230 ते 1315 रस्ते अपघात होतात आणि धक्कादायक बाब म्हणजे दररोज सरासरी 485 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. सरकारी अहवालानुसार वर्षभरात तब्बल 1,77,000 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे आणि हा आकडा फक्त नोंदणीकृत अपघातांचा आहे. प्रत्यक्ष आकडा याहून फार मोठा आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि आपला महाराष्ट्र ही राज्ये दुर्दैवाने आघाडीवर आहेत. सर्वात जास्त अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे या अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये 66% लोक हे 18 ते 34 वयोगटातील आहेत आणि हे सगळे तरुण असतात. 18 ते 34 हे या वयोगटातील 66% लोक मरत आहेत. देशाचं भविष्य आज रस्त्यांवर रक्ताच्या थारोळ्यात पडत आहे. पण हे का होत आहे? कारण आपल्याकडे कोणालाही ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळतं. भारतात अधिकाऱ्यांना किंवा दलालांना पैसे आणि कागदपत्रक दिली की कोणतीही चाचणी टेस्ट न घेता घरपोच वाहन चालक परवाना मिळतो, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. हे मी स्वतः पाहिलं आहे, कोणी सांगतंय म्हणून नाही. चालकाला नियम माहीत असोत की नसोत, तो स्वतः मरो की दुसऱ्याला मारो, या भ्रष्ट परिवहन यंत्रणेला काही देणं घेणं नाही, म्हणजे आरटीओ ऑफिसला काही घेणं देणं नाही. मित्रांनो, तुम्ही कधी गाडीवरून जाताना अचानक आलेल्या स्पीड ब्रेकरमुळे जोरात आदळले का? पाठीत चमक भरली का? किंवा गाडीचं नुकसान झालंय का? हो, नक्कीच झालं. कारण काहीतरी गाडी तुटफुट होणार, खाली डिप्रेशन तुटणार फुटणार. आपल्या सुरक्षेसाठी असलेले हे स्पीड ब्रेकर आज आपल्याच कमरतोड संकट बनलेले आहेत. सगळ्यांचे जेवढे गाडी चालवत आहेत त्यांचे कमर दुखतात. रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांचा वेग मर्यादित असावा, अपघात टळावेत म्हणून गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकर रस्त्यावर उभारले जातात. पण आज परिस्थिती उलटी झालेली आहे. गल्लीबोळात, मुख्य रस्त्यावर मनमर्जीने स्पीड ब्रेकर बनवले जात आहेत, म्हणजे ज्याला जिथं पाहिजे तो स्पीड ब्रेकर बनवून घेतोय. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण भारतातील 60% पेक्षा जास्त स्पीड ब्रेकर हे नियमबाह्य आहेत, म्हणजेच ते खाजगी आणि बेकायदेशीर स्पीड ब्रेकर आहेत. गावातून किंवा शहरातून कुठेही जायचं म्हटलं तरी स्पीड ब्रेकर चा सामना करावाच लागतो. पण हे स्पीड ब्रेकर टाकण्याची वेळ आली का? कारण आपल्याकडील वाहन चालकांची मानसिकता
वाहतुकीच्या नियमांचं कोणतंही वळण आपल्या चालकांना नसतं. हा रस्ता माझ्या बापाने बनवला आहे आणि मी कसाही गाडी चालवणार, ही उदंड वृत्ती आज रस्त्यावर दिसते. तुम्हाला या अनुभव येत असतील. आणि या वृत्तीला खत पाणी घातलंय आपले, कोणी घातलंय तर रस्ते परिवहन विभाग म्हणजे RTO विभागाने, आणि तिथला प्रचंड भ्रष्टाचार. आज पैसे द्या आणि कुणालाही ड्रायव्हिंग लायसन्स घरपोच मिळवा, अशीच परिस्थिती आहे. पण परदेशात असं चालत नाही. ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, इस्रायल या देशांमध्ये लायसन मिळणे म्हणजे लोखंडाचे चणे चघळण्यासारखे आहे. तिथे मूळ परवाना म्हणजे मूळ कागदपत्र, पासपोर्ट, व्हिसा आणि वयाची 18 वर्ष पूर्ण असावी लागतात. तिथली लेखी चाचणी म्हणजे थेरी टेस्ट, कडक ड्रायव्हिंग टेस्ट आणि दृष्टी चाचणी आयसाईट टेस्ट इतकी कठीण असते की तिथल्या लोकांना लायसन मिळालं तर ते अक्षरशः उत्सव साजरे करतात. जसे बर्थडे साजरे करतात तसे उत्सव साजरे करतात लायसन मिळालं म्हणून. मी स्वतःच्या मनाने बोलत नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अधिकृत विधानानुसार भारतातील सुमारे 30% ड्रायव्हिंग लायसन हे बोगस आहेत. देशातील एकूण 18 कोटी परवान्यांपैकी तब्बल 5,40,00,000 लायसन्स बोगस आहेत. हे मी नाही सांगत, आपले मंत्री साहेब सांगतायत. RTO कार्यालयात भ्रष्टाचारामुळे हे घडले आहे. या बनावट परवान्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे 5 लाख अपघात होतात, ज्यामध्ये अंदाजे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. साधी गोष्ट नाही, 1.5 लाख लोक हे रस्ते अपघातात मरतात. भारतात वाहनांचा महापूर आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं होणार नाही. 30 कोटी मोटरसायकली आहेत आणि हे सर्वात जास्त जगातील जास्त आकडेवारी आहे. याशिवाय 12 लाख 3 चाकी रिक्षा आहेत, म्हणजे आपल्या ऑटो रिक्षा आहेत. 22 लाख माल वाहतूक लहान मोठ्या या 22 लाख रिक्षा आहेत. आणि 1,69,00,000 नुसत्या कार आहेत पेट्रोल आणि डिझेलमुळे. जगात सर्वात जास्त म्हणजे 1,10,00,000 ट्रॅक्टर एकट्या भारतात आहेत. याथांग वाहनांसाठी भारताला दररोज 30 कोटी लिटर डिझेल लागते दररोज, आणि 14 कोटी लिटर पेट्रोल लागतं. या 30 कोटी आणि 14 कोटीचा धूर हवेत सोडला जातोय, आहे का नाही? भारत हा कच्च्या तेलाच्या बाबतीत जगात 3रा सर्वात मोठा ग्राहक आहे. आणि ग्राहक आहे म्हणून आयातदार आहे, कारण आपल्याकडे पेट्रोल डिझेल नाही. बंधूंनो, मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. समजा हे स्पीड ब्रेकर आपण काढले तर काय फायदे होतील हे मी आपल्याला स्पष्ट करून सांगतो. पण मित्रांनो, या महाकाय इंधन वापराला आणि अपघातांना कारणीभूत आहेत हे चुकीचे स्पीड ब्रेकर. हे स्पीड ब्रेकर काढले पाहिजेत, हे तुम्हाला वाटतं का? जर वाटत असेल तर नक्की सांगा. आणि याची 7 डोळे उघडणारी कारणे आज मी तुम्हाला सांगतो. या अक्षरशः आश्चर्य वाटतं अशी कारणे सांगतो. भारताला दर महिन्याला 420 कोटी लिटर डिझेल पेट्रोल लागतं नुसतं. हे पेट्रोल आणि डिझेलचं अलग अलग सांगतोय. यातील समजा 75% आपण वाहनांसाठी धरलं म्हणजे 320 कोटी लिटर दर महिन्याला पेट्रोल लागतं. स्पीड ब्रेकर काढल्यास तब्बल 298 कोटी लिटर पेट्रोल वाचेल. म्हणजेच 12 महिन्यांचे पेट्रोल आपल्याला 11 महिन्यांसाठी जे आणलेले पेट्रोल आहे तेवढं पुरेसे होईल. म्हणजे 1 महिन्याचं पेट्रोल वाचणार आहे. तसंच भारताला महिन्याला 900 कोटी लिटर डिझेल लागते. समजा याच्यातले आपण 75% धरलो वाहनांसाठी, तर 720 कोटी लिटर वाहनांसाठी दर महिन्याला डिझेल लागतं. स्पीड ब्रेकर काढल्यास 727 कोटी लिटर डिझेलची बचत होईल. 12 महिन्यांसाठी जे डिझेल लागणार आहे ते 11 महिन्यांसाठी आणलं तरी तेवढं पुरेसे राहील. म्हणजे आपल्याला 1 महिन्याचं डिझेल वाचेल आणि त्याची किंमत आहे 91,907 कोटी रुपये वाचतील 12 महिन्यातून. आणि याचा अर्थ असा होतो की एकूण म्हणजे पेट्रोल आणि डिझेल यांची जर बेरीज केली तर वार्षिक बचत 1,51,420 कोटी रुपये होणार आहे. किती? 1,51,420 कोटी रुपये आपले भारताचे 1 महिन्याचे पेट्रोल डिझेलचे वाचणार आहेत. म्हणजे जर कधी तुम्ही आपल्या GDPशी जर कंपॅरिझन केली तर हे साधारणतः 2.90% येतं.
इतकं भयानक आहे. आता याचाच अर्थ आपण हे स्पीड ब्रेकर काढले पाहिजेत एवढं मात्र नक्की. स्पीड ब्रेकरच्या झटक्यांमुळे वाहनांचे जे नुकसान होते ते थांबेल आणि वाहन मालकांचे वार्षिक 15,000 कोटी रुपये वाचतील. फक्त स्पेअर पार्टवर 15,000 कोटी रुपये वाचतात. बघा आता एक एक लहानसं उदाहरण देतो. समजा 25-30 टनची गाडी आहे आणि एक लहानसा स्पीड ब्रेकर आपल्याकडे म्हणजे 6 इंचाच्या पुढेच आहे. ज्या वेळेला गाडी ती एकदम हळू होते आणि स्पीड ब्रेकर वरनं जाते तर त्यावेळेला संपूर्ण वजन जे 25-30 टन आहे ते पूर्ण उसळलं जातं आणि परत खाली बसतं. त्यावेळेला वाहनांच्या स्पेअर पार्टचं मोठं नुकसान होतं आणि हे 15,000 कोटींचं आहे. अनेक कारवाल्यांचे खालचे डिप्रेशन मुडतात, मोटरसायकलवाल्यांना झटके येतात. भारतात चुकीच्या डिझाईनच्या स्पीड ब्रेकरमुळे होणाऱ्या अपघातात दरवर्षी 10,000हून अधिक लोकांचा मृत्यू होतो. आहे का नाही भयानक? स्पीड ब्रेकरमुळे ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचू शकत नाही. अत्यावश्यक सेवा त्वरित न मिळाल्याने अनेक रुग्ण मेल्याचे आपण ऐकलेलं आहे. केवळ स्पीड ब्रेकरच्या अपघातांमुळे जखमी होणाऱ्या लोकांच्या रुग्णालयातील दर वर्षाचा खर्च हा 200 ते 300 कोटी रुपये आहे. 50 किलोमीटरसाठी या स्पीड ब्रेकरमुळे 15 ते 20 मिनिटं जास्त लागतात. साधारणपणे 45 कोटी मनुष्यबळ वाया जातात. अनेक देशांची लोकसंख्या सुद्धा 45 कोटी नाही. तितका वेळ आपण भारतीय फक्त स्पीड ब्रेकरवर वाया घालतो. केवढं मोठं नुकसान आहे, विचार करण्यास बाब आहे. रस्ते वाहतूक तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार या वारंवार येणाऱ्या स्पीड ब्रेकरमुळे गाडीच्या मायलेजवर 15% वाईट परिणाम होतो. म्हणजे 15% ॲव्हरेज जो काही मिळाला पाहिजे तो 15% कमी मिळतो. वर्षाला जे डिझेल लागतं किंवा पेट्रोल लागतं याच्या 15% काढा म्हणजे 1 महिन्याचं पेट्रोल आपलं सहज वाचतं. हे एका साध्या थंब रूलने सुद्धा करू शकतो. मी तर आकडेमोड केली आहे आणि त्यानुसार मी तुमच्याशी बोलतोय. म्हणजे हे स्पीड ब्रेकर काढणं किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. गाडी वारंवार थांबवावी लागते. आता जर स्पीड ब्रेकर काढले तर हे कार्बन उत्सर्जन एकदम कमी होऊन जाईल. त्यामुळे पर्यावरणाचे सुद्धा अब्जावधी रुपये वाचतील. प्रगत देशांमध्ये आपल्यासारखे माती डांबराचे गतिरोधक नसतात. मी स्वतः ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या मुलाच्या गाडीने 700 किलोमीटर प्रवास ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातून केला. पण तिथे मला दिवसभरातून एकही स्पीड ब्रेकर दिसला नाही किंवा लागला नाही आणि माझी आदळआपट झाली नाही. पण आपल्या भारतात 2 किलोमीटर गेलं का दे धक्का, 2 किलोमीटर झालं का दे धक्का, असे हे स्पीड ब्रेकर आहेत. तिथे 2 रस्ते एकत्र येण्यापूर्वी म्हणजे रस्त्यांची क्रॉसिंग होण्यापूर्वी 100 मीटर आधी लाल पट्टी असते. त्याच्यानंतर म्हणजे क्रॉसिंगच्या आधी 50 मीटर आधी पिवळ्या रंगाची पट्टी असते आणि परत 15 मीटर आधी पांढरी पट्टी असते. या पट्ट्या पाहून ड्रायव्हर स्वतःहून गाडीचा वेग कमी करतात. तिथे लोकांचे कंबरडे मोडले जात नाही तर चालकाला जागृत केले जातात. आपण रोज रस्त्यावरून जाताना स्पीड ब्रेकरमुळे त्रस्त होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आधुनिक जगात आता पारंपरिक स्पीड ब्रेकरची गरज उरलेली नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्या भारताला सुद्धा गरज उरलेली नाही. आज आपण अशाच तांत्रिक उपायांबद्दल बोलणार आहोत जे आपल्याला प्रवासाचा वेळ वाचवतील. आधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे, जे तंत्रज्ञान आहे ते आपल्या भारतात सुद्धा वापरलं गेलं पाहिजे. याच्या बाबतीत मी बऱ्याच पद्धती आहेत, त्याच्यातल्या मी 2-3 आपल्याला सांगतो. पहिली तांत्रिक उपाययोजना म्हणजे रंबल स्ट्रिप्स. हे रस्त्यावर लागोपाठ केलेले बारीक पांढरे पट्टे असतात. रंबल स्ट्रिप म्हणजे काय की रस्त्यावर बारीक पांढरे असे जाड अगदी 1-अर्धा सेंटीमीटरचे पट्टे असतात. गाडी स्पीड ब्रेकरवरून जाताना चालकास कंपन म्हणजे व्हायब्रेशन होतं. व्हायब्रेशन आपल्या ड्रायव्हरला जाणवलं आणि त्याचा आवाज पण होतो. त्या आवाजामुळे ड्रायव्हर आपोआप गाडीचा वेग कमी करतो. यामुळे पाठीमागील गाडी किंवा आपल्या गाडीला झटका बसत नाही. दुसरा उपाय म्हणजे स्पीड कुशन्स. हे संपूर्ण रस्त्याऐवजी रस्त्याच्या मधोमध ठराविक भागात बसवलेले असतात. लहान गाड्यांच्या वेग नियंत्रणात येतो याच्यामुळे ताबडतोब. पण रुग्णवाहिनिका, ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशामक दलाच्या गाड्या यावरून न अडकता वेगाने जाऊ शकतात. हे आपण पाहिले असेल. तिसरा आणि सर्वात आधुनिक उपाय म्हणजे स्मार्ट ट्रॅफिक लाईट्स.
जर एखाद्या वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असेल, जोरात चालला असेल, तर पुढचा सिग्नल आपोआप लाल होतो. म्हणजेच वेग जास्त ठेवल्यास तुम्हाला थांबावेच लागेल. यामुळे चालक स्वतःहून वेग मर्यादा ठेवतो. रस्त्याची मोडतोड करण्यापेक्षा डिजिटल देखरेख करणे कधीही उत्तम. आधुनिक कॅमेऱ्यांद्वारे वेग मर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांचे फोटो काढून थेट मोबाईलवर दंड म्हणजे चालन पाठवले पाहिजे. दंडाच्या भीतीने लोक आपोआप वेग मर्यादा ठेवतील. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे NHAI हायवे प्राधिकरण सुद्धा आता महामार्गावर स्पीड ब्रेकर हटवून रंबल स्ट्रिप्स वापरण्यावर भर देत आहे आणि हे आपण पाहतो. पण शेवटी मी माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब आणि सर्व राज्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना मी हात जोडून विनंती करतो, पुन्हा विनंती करतो की वरील आकडेवारीनुसार फक्त सध्याच्या स्पीड ब्रेकरमुळे आपल्या देशाचे किती मोठे नुसते आर्थिक नाही तर मानवीय नुकसान होत आहे याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा. इतर प्रगत देशांपैकी आपल्या देशातही वेगवेगळ्या रंगाचे पट्टे आणि आधुनिक रस्ते नियम अंमलात आणावेत ही माझी नम्र विनंती आहे. विशेष म्हणजे हे जे काही बदल करावे लागणार आहेत याच्यासाठी खूप मोठा निधी किंवा बजेट पण लागणार नाही. एका दिवसाचा जो पेट्रोलचा खर्च आहे आपला तेवढा जरी बजेट घेतला तरी हे सगळं सहज शक्य आहे असं मला वाटतं. तसेच माझ्या समस्त भारतीय बंधू भगिनींना मी एक विनंती करतो, नम्र विनंती करतो की कृपया आपली मानसिकता बदला, वाहतुकीचे नियम पाळा आणि स्वतःचा प्रवास सुरक्षित करा. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षेसाठी आपण सर्वांनी हे अशास्त्रीय स्पीड ब्रेकर काढण्याची मागणी लावून धरली पाहिजे. पारंपरिक स्पीड ब्रेकरमुळे पाठीचे आजार होतात, इंधन वाया जाते. आता हे किती जातं हे तुम्हाला मी सांगितलंय, जवळजवळ $2.25 लाख कोटी रुपये आणि या अपघातांचा धोकाही वाढतो. यामुळे भारताला आता स्पीड ब्रेकरचा देश नाही तर स्पीड ब्रेकर मुक्त देश म्हणून आणायचं आहे आणि स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटकडे वळण्याची आजची काळाची गरज आहे. मित्रो, मी या ठिकाणी एक थोडासा माझा अनुभव सांगतो. बघा, जेव्हा आपण रस्त्यावर चालतो, रस्ता हा कुणाच्या बापाचा नाही. तर समजा एक लहान 2च लेनचा रस्ता आहे, तर तिकडनं येणारं वाहन आणि आपण जातोय तर एकमेकाचा आदर केला पाहिजे. आपण हा विचार केला पाहिजे की तिकडून येणारं वाहन सुरक्षित जाईल की नाही, तर आपण इकडनं जोरात चालायचं आहे. अन्यथा आपण दोघांनी एकमेकाचा आदर करून अगदी हळुवारपणे एक रस्ते क्रॉस केले पाहिजेत, एकमेकांना साथ दिली पाहिजे आणि ही जे काही रक्त सांडलं जातंय रस्त्यावर हे बंद झालं पाहिजे. यासाठी हा माझा थोडासा प्रयत्न चालू आहे. बंधूंनो, तुमचे विचार कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा माझा रोखठोक जोराचा आवाज दिल्लीपर्यंत आणि रस्ते वाहतूक मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे. अजून एक मी थोडी वेगळी विनंती करतो. मी जे शेतकऱ्यांसाठी गाव खेती योजना तयार केलेली आहे, या योजनेचे व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही गाव खेती योजना सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी आपण अनेक मंत्र्यांना, जे म्हणजे कृषी मंत्री, नीती आयोग आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहा, एवढी माझी विनंती आहे. धन्यवाद. वंदे मातरम.